हरिओम. आज मी विचार केला की सहज बसल्या बसल्या असं मनात आलं, सर्वच लोक म्हणतात मला मसाजनी खूप फ्रेशनेस वाटलं, चांगलं वाटलं. हे खरंच मनापासून म्हणतात का का वर म्हणतायत? मी पण नेहमीच मसाज करतो. परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांच्याकडे मी दरवर्षीच जातो आणि तिथं मसाज करतो, फ्रेशनेस वाटतं. पण याचं उत्तर, खरं उत्तर काय हे काही समजलं नाही. हे काही ध्यानात येत नव्हतं. खरंच फ्रेशनेस वाटतं का? मी आता सहज एक पुस्तक चाळत होतो, त्याच्यामध्ये त्वचेविषयी, त्वचा हा विषय होता. तर त्वचेला 3 प्रकारचे स्तर असतात. त्या 3 प्रकारच्या स्तरामध्ये मी एक विशिष्ट वाचलं. एक बाह्य त्वचा शरीराला एक आधार देते, त्याचं इपिडर्मिस नाव आहे. तर दुसरी त्याच्या आतमध्ये त्वचा आहे आणि इपिडर्मिसमध्ये कुठल्याही प्रकारच्या रक्तवाहिन्या नसतात. म्हणून वरचीवर जर कापलं त्यातून रक्त येत नाही. पण त्याच्या आतमध्ये जी डर्मिस नावाची अंतग्रंथी अंतत्वचा असते, ती अंतत्वचा या वरच्या त्वचेला संरक्षण देते आणि त्याचं पोषण करते. कोण? आतली डर्मिस त्वचा, अंतत्वचा. पण आपण तेल लावतो, मसाज करतो, त्याचा परिणाम कुठं होतो? बाह्य त्वचेवर तर होतो, तेल तकतक येते, आंतरत्वचे होतो. पण त्याच्याही आतमध्ये असलेली हायपोडर्मिस जी त्वचा आहे तिथपर्यंत हे तेल मुरतं. म्हणून आपल्याला एक दीड घंटा हे तेल मुरवायला लागते. फक्त तेल लावणं अपेक्षित नाही. सर्वांना माहीत आहे मी तेल किती लावतो. कमीत कमी 200 ग्रॅम तेल शरीरात मुरतं, हे प्रत्येकाला दाखवलं मी. आणि एवढे तेलाची गरज शरीराला असते. 150 ते 200 ग्रॅम तेल शरीरात मुरतं. एवढी मोठी त्वचा आहे. एवढ्या मोठ्या त्वचेला, कारण की फक्त वरच्यावर त्वचेला नाही ना, वरच्यावर त्वचेत तेल ते जात नाही. आंतरत्वचा, त्याच्या आतमध्ये असलेली हायपोडर्मिस इथपर्यंत ते तेल मुरलं तर त्याचा परिणाम काय होतो मी या त्वचा या विषयात वाचलं. तर यात चरबीयुक्त ऊतक असतात. यामध्ये चरबी, आपण म्हणतो ना चरबी वाढली, ही काय वरच्या त्वचेला वाढते का? तर अजिबात नाही. चरबी कुठे वाढते? हायपोडर्मिस या ठिकाणी चरबीयुक्त ऊतक त्या ठिकाणी असतात. म्हणजे ते उत्तेजना देणारे. त्याचं काम काय? हायपोडर्मिसचं ऊर्जा साठवण करणे. बघा ना, एकदा मसाज केली की त्याला 8 दिवस तरी ऊर्जा आपली त्याच्यामध्ये राहते. म्हणून लोक 8 दिवसाला 15 दिवसाला आपल्याला लोक इथं मसाजला येतात. तर त्वचेचं काय? ऊर्जा साठवणूक करणे. म्हणजे ऊर्जेचं ते भंडार आहे त्वचेमध्ये, ऊर्जेचं साठवणूक करणे. आणि तिथपर्यंत तेल मुरलं ना, तेलाची ताकद, त्या तेलाची प्रोटीन, जे काय आपण तेल त्वचेमधनं घेतो ते त्या साठवणूक करतं. बरं, फक्त साठवणूक करतं का? नाही, तर शरीराला त्या अनेक धक्के बसतात ना. आता गाडीवर बसतो आपण, नगरचे रोड तर तुम्हाला माहिती किती छान आहेत, 1 नंबर रोड आहेत. अशा हे धक्के बसतायत ना, या धक्क्यापासून आपली मणक्याची म्हणजे आतल्या हाडाची सुद्धा संरक्षण. आता मला सांगा ना, आपण घरात गादी घेतो. घरातल्या गादी आपण पूर्वी चटईवर झोपायचं, काय दुखणं नव्हतं आपल्याला, तो विषय वेगळा आहे. परंतु जशी मोठी गादी येत गेली तसं आपल्याला दुखणंही वाढत गेलं. परंतु या ठिकाणची गादी, या चरबीयुक्त गादी धक्क्यापासून वाचवते आपल्याला. जर जास्त चरबी असेल तर ह्या धक्क्यापासून वाचवतं. आणि म्हणजे खूपच जास्त मोठी ना प्रमाणात या धक्क्यापासून वाचवते. या रोडच्या धक्क्यापासून आपल्याला वाचवते. ठेच लागली तर आपण अनेक वेळा पाहतो ना,
कुत्रे मांजरं यांना जर धक्का बसला का ते उठून पळतात, पण माणसासाठी ठेच लागली तरी तो खाली पडतो. तेवढी हे आणि ते कारण जे आहे ते निसर्गाचे नियम पाळतात आणि आपण निसर्गाचे नियम पाळत नाही. बरं, ह्या त्वचेमध्ये उबदारपणा असतो. अनेक लोकांना थंडीमध्ये थंडीच वाजत नाही, कारण त्यांच्या त्वचामध्ये या हायपोडर्मी त्वचामध्ये त्यांना एक उबदारपणा आहे आणि ते ऊर्जा साठवणूक करतं. त्यानंतर स्नायू हाडाचे संरक्षण करते आणि ही जे स्नायू आहेत हे हाडाचे संरक्षण करतं आणि त्वचेला आधार देण्याचं काम हे हायपोडर्मिस करतं. म्हणून त्याला तेल आणि या ठिकाणी शरीराचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतं. याच ठिकाणी आहे घर्मग्रंथी आणि तैलग्रंथी. आपल्याला घाम फक्त आंतरत्वचेतून किंवा बाह्य त्वचेतून येत नाही, तर तो हायपोडर्मिस या त्वचेपासून घाम येतो. आणि हा घाम कधी येतो? जेव्हा शरीर गरम होईल तेव्हा त्या हायपोडर्मिस त्वचेमधनं घाम बाहेर काढणं आणि घाम बाहेर निघल्यानं शरीरातले टॉक्सिन्स बाहेर जातात. म्हणून व्यायाम भरपूर केल्यानं शरीरातले टॉक्सिन्स 100% बाहेर जातात. बरं, जे लोक मग ठीक आहे ना, काही लोकांची खूपच चरबी वाढलेली आहे, ते लोक व्यायाम नाही करू शकत, तर त्या लोकांना अशा पद्धतीने मसाज करून त्यांच्या मसलची कार्यक्षमता वाढवली जाते आणि मसलची कार्यक्षमता वाढून तेल मुरवलं जातं आणि त्या त्वचेमधनं तैलग्रंथीमधनं तेल मुरवून त्या आतून टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी, छिद्र मोकळं करण्यासाठी त्या ठिकाणून घाम बाहेर काढला की त्या ठिकाणचे टॉक्सिन्स बाहेर जातात, विजातीयत्व बाहेर जातात. बरं, या ठिकाणी हे कमी झालं तर काय होईल? या ठिकाणचे जे कमी झाले तर काय होईल? या ठिकाणची जी त्वचा आहे त्याला जर तेल मिळालं नाही तर काय होतं? काळे डाग धब्बे येतात चेहऱ्यावर. आज पाहतो ना, अनेक लोकांच्या चेहऱ्यावर काळे डाग धब्बे आहेत, त्वचेवर लाल डाग आहेत. आता कालच एक आमचा व्यक्ती आला होता, त्वचा खूप खराब झाली सर, त्वचेवर सगळ्या हाता पायावर लाल काळे धब्बे आहेत. त्यांना आम्ही सांगितलं मसाज. ठीक आहे सर. काळे डाग धब्बे येतात कधी येतात? हायपोडर्मिस याची कार्यक्षमता कमी झाली तर, त्यांना तैल आणि घर्मग्रंथी जागृत नसेल तर, रक्तप्रवाह व्यवस्थित नसेल तर आणि घाम कमी येत असेल तर सफेद किंवा काळी त्वचा होते. किती कारणं आहेत याची. जे कार्यक्षमता हायपोडर्मिसची कार्यक्षमता जर कमी झाली तर काय होतं? काळे डागडबे येतात, रक्तप्रवाह कमी होतो, घाम कमी येतो आणि सफेद किंवा काळी त्वचा होते. आणि बघा, मग या त्वचेला अशा पद्धतीने मसाज करून तेल शरीरात मुरवून तेलाची प्रोटीन त्या त्वचेला पुरवलं पाहिजे. यामुळे मसाज थेरपी ह्या आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचं आहे. म्हणून तर या हिवाळ्यामध्ये शरीराला भरपूर तेल लावलं पाहिजे आणि तेल कमी खाल्लं पाहिजे. तेल कमी खाणं मग तूप खा भरपूर किंवा शुद्ध तेल खा. तेल शरीराला आवश्यकच आहे, परंतु शुद्ध तेलाची आवश्यकता आहे. लाकडी घाण्यावरचं तेल आणा किंवा ते जर नसेल, महाग असेल तर तुम्ही घरी तेल बनवा. त्याच्यावर पण विश्वास नसेल तर घरी आता छोटी 29,000ची मशीन भेटते आणि घरी तेल आणा. ते लोक म्हणतो हे पण विचारा मनात आला. आम्ही तेलाची मशीन घेतली तर घरचे म्हणतात ते तेल परवडत नाही, खूपच तेल कमी निघतं. मग बघा, घरी जर तेल काढून जर परवडत नसेल तर त्या दुकानदाराला कसं तेल परवडेल? 120 रुपये किलो शेंगदाणा आहे आणि 150 रुपये 200 रुपये किलो तेल भेटतं. असं शक्य नाही. कमीत कमी 1 किलो तेल काढायला 2.5 ते 3 किलो शेंगदाणे असे लागतात. म्हणून शुद्ध खा आणि आपलं आरोग्य शुद्ध चांगलं आनंदी ठेवा. तर आपण खरोखर
निरोगी आणि 100 वर्ष जगू शकतो. हरिओम तत्सत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरिओम.